मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला, हिंदी भाषा पर्यायी आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची सक्तीवरून प्रतिक्रिया. तर मराठी माणसाच्या मनामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली? संपलेले राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे. भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले असं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा. संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान. पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको, तिथे मातृभाषा महत्वाची. शरद पवारांची भूमिका. 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही, हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पवारांचं मत. राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये उरले नाहीत. दोघांची तडफड सुरू. गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर अशा लोकांना चौकामध्ये उभं राहून मारलं पाहिजे. मराठी माणूस सदावर्तेंना सोडणार नाही, मनसेच्या अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मानांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोह्यांना धडके भरल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांचं ट्विट.